अमरावती म्हणजे साक्षात आपल्या ऐतिहासिक ठिकाण आहे आणि या ऐतिहासिक ठिकाणी ही पर्वणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे आपल्या या ठिकाणी योगायोग जुळून आलाय आणि या पर्वणी निमित्ताने या ठिकाणी आपण चर्चा आणि ज्या मंडळींना कुठेतरी काम आणि फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण मान सन्मान पद आणि सन्मान या ठिकाणी कोणीही कोणाचं भुकेलेलं नाही, परंतु कुठेतरी फक्त काम करायचं आणि कोणतं पद कोणाला सोपवायचं, जसं बडबड करण्याचं पद मला सोपवलंय तशा पद्धतीनं कोणतं पद कोणाला सोपवायचं. लेखणी म्हणजे आमचे हे एक शस्त्र आहे आणि या लेखणीच्या बळावर माझे समस्त पत्रकार बंधू भगिनी झगडत असतात आणि हा जो त्यांचा झगडण्याचा जो आलेख आहे त्याचा लेखाजोखा कुठेतरी शासनाने ठेवावा, कुठेतरी आमच्या प्रश्नांचा पाठपुरावा करावा आणि या पाठपुराव्यामधून कुठेतरी माझ्या आर्थिक नियोजन आणि आयोजन कुठून तरी मार्ग निघावा. म्हणून हा सर्वात मोठा उद्देश या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या या पर्वणीमध्ये राहणार आहे. केवळ पर्वणी म्हणजे बैठक चर्चासत्र आणि गोष्टींचा बोबाटा नसून कुठेतरी आर्थिक नियोजन देखील महत्वाचं ठरेल या ठिकाणी हे सांगावंसं वाटतं. आज बुधवार दिनांक तुम्ही आणि आम्ही या कळकळत्या उन्हामध्ये एकत्र आलोय, तर आज अमरावती या जिल्हा परिषदच्या रेस्ट हाऊसच्या ठिकाणी आपण एकत्र जमत असताना कोणाला पद आणि कोणाला सन्मान याबरोबरच आम्ही कोणत्या पद्धतीने काम करू शकतो आणि खरोखर आमचा अनुभव, आमचं शस्त्र आणि आमची लेखणी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्यूब चॅनल या ठिकाणी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्या कारणाने आपण ही चर्चा पुढे वाढवणारच आहोत. तर या बैठकीला उपस्थित झाले आहेत केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी चर्चासत्र पुढे चालवणार आहोत. युसुफभाई खान राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राजेंद्रजी धुरे राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रदीपजी जोशी राष्ट्रीय उपाध्यक्ष, सुरेशजी सवळे राष्ट्रीय सरचिटणीस, अशोकजी पवार राष्ट्रीय सचिव, राजेंद्रजी ठाकरे प्रदेश सरचिटणीस, भूषणजी यावले जिल्हाध्यक्ष पूर्व विभाग अमरावती, सुधाकर टिपरे जिल्हाध्यक्ष पश्चिम विभाग अमरावती, अरुण भाऊ कुलथे साहेब, बाबाराव खडसे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बैठकीला सुरुवात करण्यासाठी मी अध्यक्षांच्या परवानगीने सुरुवात करण्याची अनुमती मागते आहे. केंद्रीय संपर्क प्रमुख मेंढे साहेब, अनावधानाने माझं नाव चुकलं असेल बोलताना. त्यानंतर बैठकीचा विषय हा चंद्रपूर भद्रावती येथे 3 आणि 4 मे रोजी तुमची आणि आमची पुन्हा चर्चासत्राची भेट तर होणारच, पण पुढे विविध विषयांना पैलू पण निघणार आहे आणि या पैलूचा तोड काढण्यासाठी आणि कुठेतरी तुमचा मार्ग, तुमचे शब्द आणि तुमच्या विचारांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी ही 3 आणि 4 ही दिनांक तुम्हाला राखीव ठेवावा लागणार आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या राष्ट्रीय या खुल्या अधिवेशनामध्ये नियोजन आयोजन या संघटनेची जी बांधणी आहे ही पर्वणी तुम्हाला आम्हाला सगळ्यात मोठा शुभयोग म्हणावा लागेल. यासोबतच आपले काय नाव त्यांचं बर्डे साहेब किशोरजी बर्डे यांच्या मातोश्रींचे निधन झाले. संयम, आत्मविश्वास, प्रेम आणि जिव्हाळा आणि यामधूनच त्यांनी कुठेतरी आत्मविश्वासाची कसोटी आमच्या किशोर भाऊंमध्ये रोवली होती. त्यांचा दीर्घ आजारामुळे त्यांचं निधन झालंय. तर सर्वप्रथम मी माझ्या